मिळालं पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्रातले तरुण काय दुसऱ्या राज्यामध्ये पाठवणार आहेत का? ज्याप्रमाणे वेदांता कंपनी गुजरातला पाठवली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातले तरुण नोकरी करायला गुजरातला पाठवणार आहेत का? केवळ आणि केवळ वसई विरारमध्ये निवडणुकीचा प्रचार होता आणि हे भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला समजतच नाही. एकीकडे ह्यांचे उमेदवार सांगतात की दफनभूमी होऊ देणार नाही हे, आणि हे घोषणा करतात विमानतळाची. अरे जरा लाजत वाटू द्या स्वतःना. पण ते ती घोषणा कदाचित अकोल्यामध्ये युती केलेली आहे. मग हिरवे साहेब मांडीवर बसवणार नाही हे तर गळ्यामध्ये घालून मिरवत आहेत. ठीक आहे, मग हे हिरवे साहेब नाही आहेत का? मतदारांना दिलेली धमकी आहे ना, जर आमचा उमेदवार निवडून नाही आला तर आम्ही हे करू किंवा आम्ही ते करू. तुम्ही सरसकट तुमचा पक्ष कुठल्या मुद्द्यावर निवडणुका लढत आहे? गुंडगिरीच्या मुद्द्यावर लढवत आहे का? मग निवडणुका बंद करून टाका. रस्त्यावर आहेत त्यांच्याकडे गेले का मुख्यमंत्री? मतं मागायला बरोबर आले, पण ज्यावेळी तिथली जनता रडत होती, सरकारकडे मदत मागत होती, ह्यांचे आमदार तर तोंड लपवून बसले होते. आता मग कुठे आले? कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात? हे ह्यांचे आमच्याच प्रभागामधला उमेदवार जरी बघितला ना, 2-2 उमेदवार, ते हे अगोदर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, पदाधिकारी राहिलेले आहेत, आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन म्हणजे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार चोरी करून. नमस्कार, आता आपण नालासोपारामध्ये उपस्थित आहोत. हा प्रभाग क्रमांक 10 आहे आणि जर आपल्याला माहिती असेल तर कालच्या दिवसामध्ये मुख्यमंत्री या ठिकाणी येऊन गेले. बरेच चर्चा झाले, बरेच आश्वासनं झाली, परंतु त्याआधी काही नेते भाजपचे फिरत आहेत. बहुजन विकास आघाडीकडून पण अनेक आश्वासनं दिली जात आहेत, परंतु 35 वर्षाचा विकास नाही झालेला आहे हे ठाम भाजपकडून म्हणणं आहे. त्यातच मुख्यमंत्र्यांनी मोठमोठे काल वायदे केलेले आहेत आणि आज आपण उपस्थित आहोत काँग्रेसच्या कार्यालयामध्ये की त्यांना काय वाटतं, कितपत हे वायदे पूर्ण होऊ शकतात. त्याचं कारण म्हणजे की काही अशा गोष्टी मुख्यमंत्री बोलून गेले ज्याच्यावर जनतेने आक्रोशित प्रतिक्रिया दिलेल्याच आहेत. पण आता आपण काँग्रेसला विचारूया, एक असे नेते जे स्थानिक आहेत, त्यामुळे कदाचितच त्यांना मुख्यमंत्री आणि भाजपच्या इतर आयारामांपेक्षा जास्त माहिती असावं वसई विरारबाबत. वसई विरारचा विकास 35 वर्षात नाही झाला, त्यातमध्ये काही टक्के आपण मान्यही करू शकतो की वसई विरार हा बऱ्याच अजून लांब आहे विकासापासून. पण इतका लांब आहे का की त्या ठिकाणी जी आहे ती अगदी म्हणजे खालच्या दर्जाची मान्यता ही वसई विरारला दिली जाते? का दिली जाते? विकास का थांबला? हे आपण जाणून घेऊया. सर नमस्कार, आपल्यासोबत रामदास वाघमारे जी आहेत. सर काय सांगाल, भाजप काल मुख्यमंत्री आले होते, भाजपचा मोठा जल्लोष आपण पाहिला. मुख्यमंत्र्यांनी येऊन सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं जे आश्वासन होतं ते होतं एअरपोर्टचं. विरारमध्ये एअरपोर्ट होणार आहे. किती आनंद होतोय तुम्हाला? आनंद काय होणार? जुमलेबाज लोकांचे जुमले ऐकून आनंद होतच नाही आम्हाला. 15 लाख अजून लोक वाट बघतात आहेत 15 लाखाची. वसई विरारमध्ये जागा कुठे आहे? सर्वसामान्य जनतेच्या मुलांना खेळाचे मैदान उपलब्ध नाहीये, त्यांच्यासाठी शाळा उपलब्ध नाहीयेत. हॉस्पिटलची घोषणा करून 1.5 वर्ष होत आले. 2-2दा उद्घाटन झाले त्या हॉस्पिटलचे. त्या 2 पक्षामध्ये हाणामाऱ्या पण झाल्या, पण अजून त्या हॉस्पिटलचं ओपीडी सुद्धा दिसून येत नाहीये. एअरपोर्ट जे आहे ते हे म्हणतात की ऑफशोर एअरपोर्ट होणार आहे आणि इथून 20 मिनिटांनी म्हणजे 20 मिनिटात वाढवणला जाता येणार आहे. जुमलेबाजाने आपला जुमला देऊन गेलेला आहे, जनताने ते ऐकलेलं आहे आणि जनता आता सुज्ञ झालेली आहे. यांचं फक्त हवेत बोलणं असतं, जमिनीवर काहीच त्यांचं करणी नसते. एअरपोर्टच्या मुद्द्यानंतर आणखी एक महत्वाचा मुद्दा होता की बेरोजगारांना म्हणजे जवळपास लाखो तरुणांना वसई विरारच्या वाढवणमध्ये नोकऱ्या मिळणार आहेत. वाढवणलाच का नोकऱ्या मिळाल्या पाहिजे आणि वसई विरारच्या तरुणांना का नोकऱ्या मिळाल्या पाहिजे? संपूर्ण महाराष्ट्रातले तरुण काय दुसऱ्या राज्यामध्ये पाठवणार आहेत का? ज्याप्रमाणे वेदांता कंपनी गुजरातला पाठवली, त्याप्रमाणे महाराष्ट्रातले तरुण नोकरी करायला गुजरातला पाठवणार आहेत का? केवळ आणि केवळ वसई विरारमध्ये निवडणुकीचा प्रचार होता आणि हे भाजपाचे मुख्यमंत्री म्हणून बोलत होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे स्वतःला समजतच नाही. महाराष्ट्रातील जनता आजही यांच्याकडे आशेने आहे की तरुणांना रोजगार मिळेल आणि म्हणतात की प्रदेशाचा विकास होईल, पण ह्या गोष्टी शक्य दिसून येत नाही, कारण की ह्यांनी काहीच अभ्यास न करता या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे. ह्यांच्याच उमेदवारांनी वसईतील जनतेसाठी सर्व धर्म दफनभूमी होऊ देणार नाही अशी घोषणा केली आहे. एकीकडे ह्यांचे उमेदवार सांगतात की दफनभूमी होऊ देणार नाही हे, आणि हे घोषणा करतात विमानतळाची.
अरे जरा लाजत वाटू द्या स्वतःना. नाही पण ती घोषणा कदाचित एका विशिष्ट धर्मासाठी असू शकते. कारण नितेश राणेंचं म्हणणं आहे, आम्ही हिरवे साप पाळणार नाही. आय लव्ह मोहम्मदचं महापौर बसू देणार नाही. मग कदाचित मायनॉरिटीज किंवा मुसलमानांवरच त्यांचा राग विशिष्ट असेल म्हणून. ह्यांची जी हिंदू धर्मांची वेगळी आहे ना, ती पण उघडी पडलेली आहे. ह्यांनी MIM सोबत युती केलेली आहे. हो, अकोल्यात. अकोल्यामध्ये युती केलेली आहे. मग हिरवे साप मांडीवर बसवणार नाही हे तर गळ्यामध्ये घालून मिरवत आहेत. ठीक आहे. मग हे हिरवे साप नाही आहेत का? आम्ही कुठल्याही धर्माचा अपमान करत नाही. कुठल्याही धर्मांना आम्ही रंगाने उद्देशून बोलत नाही. भारतीय देशाचा झेंडा हा तिरंगा आहे. त्याच्यामध्ये हिरवा, भगवा, पांढरा, निळा सर्व धर्म समभाव असा आमचा झेंडा आहे. त्या झेंड्याला कुठल्याही एका रंगामध्ये बदलण्याचा प्रयत्न करू नये. आणि कोणी का असेना, नितेश राणे आमच्यापेक्षा वयाने मोठे आहेत, अनुभवाने मोठे आहेत, मोठ्या पदावरचे आहेत. पण कधी कधी ते अर्धवट रावासारखे बोलतात. चावीचा मुद्दा होता. त्यांना म्हणजे जनतेला सांगितलेलं आमच्याकडे भाषणामध्ये रेकॉर्ड आहे. जनतेला त्यांनी म्हटलं, की जर आमचा पॅनलमधले 2च उमेदवार निवडून आले किंवा 3च उमेदवार निवडून आले, तर आम्ही तुम्हाला घराची अर्धी चावी देऊ. जर तुम्ही आमची कामं पूर्ण करणार नाही, तर आम्ही तुमची कामं पूर्ण का करायची? ही तर सरळ सरळ मतदारांना दिलेली धमकी आहे ना. जर आमचा उमेदवार निवडून नाही आला तर आम्ही हे करू किंवा आम्ही ते करू. तुम्ही सरसकट तुमचा पक्ष कुठल्या मुद्द्यावर निवडणुका लढत आहे? गुंडगिरीच्या मुद्द्यावर लढवत आहे का? मग निवडणुका बंद करून टाका आणि चाकू सुऱ्या घेऊनच फिरा ना. आम्हाला मत देण्यात गळा कापून टाकेल हेच करून टाका ना. चावी देणार नाही कशाला म्हणता? हा, लोकांना बेघर तर केलंच आहे. आचोळेमध्ये 41 बिल्डिंग पाडून त्या ठिकाणी जे 2500 कुटुंब रस्त्यावर आहेत त्यांच्याकडे गेले का मुख्यमंत्री? मतं मागायला बरोबर आले, पण ज्यावेळी तिथली जनता रडत होती, सरकारकडे मदत मागत होती, ह्यांचे आमदार तर तोंड लपवून बसले होते. आता मग कुठे आले? कुठल्या तोंडाने मतं मागायला येतात हे? कालच्या भाषणामध्ये SRA आणि क्लस्टरचा मुद्दा पण परत मांडण्यात आला. काय सांगायचं? SRA आणि क्लस्टर डेव्हलपमेंटच्या नावाखाली ह्यांना आहे ना, इथली जी जमीन आहे त्यांचे भाव आता वाढत चाललेले आहे. आणि भाजपा सरकार हे नेहमीच उद्योगपतींना साथ देत आलेलं आहे. त्यांचे उमेदवार जरी पाहिले ना आपण, तर असे उमेदवार आहेत की हे उमेदवार चोरी केलेले आहेत. ह्यांचे आमच्याच प्रभागामधला उमेदवार जरी बघितला ना, 2-2 उमेदवार, ते हे अगोदर बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते राहिलेले आहेत, पदाधिकारी राहिलेले आहेत आणि त्यांनाच आपल्या पक्षामध्ये घेऊन म्हणजे दुसऱ्या पक्षाचे उमेदवार चोरी करून भाजपाद्वारे उमेदवारी दिलेली आहेत. आणि मुळात त्यांचा धंदाच आहे, ते बिल्डर आहेत, डेव्हलपर आहेत. असे कित्येक उमेदवार त्यांचे आहेत जे बिल्डर आहेत, डेव्हलपर संबंधित आहेत. त्यांच्यासाठी काम देणं, उद्योगधंदा देणं हे त्यांचं धोरण आहे. जनतेसाठी उद्योगधंदा देण्याचा ह्यांचा काही प्रयत्न नाही. याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आता नेत्यांचं जर आपण म्हटलं गेलं तर पूनम महाजन पण इथे आहेत. म्हणजे उमेदवारीचे दिवस जो होता त्या 1 तारखेपासून खुद्द पूनम महाजन इथे फिरतायत वसई विरारमध्ये. पूनम महाजन सतत घराणेशाही आणि आता तुमचे मित्रपक्ष आहेत बहुजन विकास आघाडी, त्यांच्यावर टीका करत आहेत सतत. म्हणजे युती जरी कुठून तरी फिसकटली असली, तरी पण आपण बहुजन विकास आघाडीला आयडिओलॉजीद्वारे काँग्रेसचा मित्रपक्ष म्हणू शकतो. तर मग त्यांच्यावर गेल्या सतत कित्येक वर्षापासून काँग्रेस पक्ष आणि बहुजन विकास आघाडी एकत्र लढत आलेला आहे. हं. दोघांची विचारधारा ही धर्मनिरपेक्ष राहिलेली आहे. काही ठिकाणी त्यांना आमचे उमेदवार नाही जमले, त्यामुळे युती तुटली. तरी पण आम्ही असं मानतो की दगडापेक्षा वीट मऊ असते. आम्ही ते बीजेपी पेक्षा आम्ही बहुजनला सपोर्ट करू त्यांना. आमचे काही उमेदवार लढत पण आहेत, काही ठिकाणी युती नाही झालेली आहे. आता माझ्या प्रभागामध्ये युती नाही झालेली आहे. मी काँग्रेसचा आमची मिसेस सौ रीना रामदास वाघमारे निवडणूक लढवत आहेत आणि मजबूतीने निवडणूक लढवत आहात. भल्याभल्यांची झोप उडालेली आहे. परंतु बहुजन विकास आघाडी इथल्या जनतेमध्ये राहिलेली आहे आणि भाजपाचे उमेदवार हे बहुजन विकास आघाडीमधलेच उमेदवार आहेत. यांनी काही इथे कार्यकर्ता घडवलेला नाही आहे. दुसऱ्यांचे कार्यकर्ते नेते पळवलेले आहेत, चोरी केलेले आहेत. यांच्या केंद्रीय नेते जे आहेत ते वोट चोरी करतात आणि ह्यांचे स्थानिक नेते उमेदवार चोरी करतात. म्हणजे चोरीचा धंदाच झालेला आहे यांचा. पूनम महाजन जे घराणेशाहीबाबत बोलतायत सतत, त्यानंतर पिलिया म्हटलं जातंय, पिवळा डोंगर म्हटलं जातंय आणि विकासाचा कोणताही मुद्दा मांडला जात नाही. फक्त एक विरोधी पक्षावर टीका करणं
तर कितपत घराणेशाहीच्या बाबतीमध्ये पूनम महाजन सारख्या नेत्यांनी बोलणं म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. ते स्वतः आदरणीय दिवंगत प्रमोद महाजन यांच्या कन्या आहेत. त्यांच्या कर्तृत्वावर त्यांना तिकीट एकदा देण्यात आलं होतं. दुसऱ्यांदा त्यांना तिकीट देण्यात नाही आलं. त्यांनी स्वतःपुरतं बघावं. स्वतःचं कुठं प्रगती होईल. मी पण त्यांच्याच जिल्ह्याचा आहे. अंबाजोगाई बीडमधून मी येतो. त्या पण आमच्याच जिल्ह्याच्या आहेत. परळी वगैरे आमचे सगळं जे आहे एकाच पट्ट्यातले आम्ही लोक आहोत. परंतु जे योग्य आहे तेच आम्ही बोलतो. घराणेशाही काय करता तुम्ही? तुमच्या केंद्रीय नेत्यापासून तुम्ही स्वतःपर्यंत तपासून बघा, नंतर दुसऱ्यावर टीका करा. एक बोट दुसऱ्यांना दाखवताना 4 बोटं स्वतःकडे असतात, हे विसरू नये. नक्की. शेवटच्या प्रश्नाकडे वळेन. सध्या राजकारण जे काही वसईविरारमध्ये चाललंय, कोणता नेता कुठून उभा राहतोय, काही जनतेला समजत नाहीये. पण आपण प्रभाग 10 बद्दल बोलूया. 10 बद्दल काय आवाहन करा नागरिकांना? प्रभाग क्रमांक 10 मध्ये सौ रीना रामदास वाघमारे यांना उमेदवारी मिळालेली आहे. आमची शेवटपर्यंत युती होण्याची बोलणी चालू होती, पण काही कारणास्तव ती बोलणी फिसकटली आणि युती होऊ नाही शकली. परंतु मी स्वतः रामदास वाघमारे या ठिकाणी जनतेच्या प्रश्नासाठी मुलांना शाळा मिळाव्या, महिलांना मोफत प्रवास मिळावा असं पत्र मी 2023 साली दिलं होतं महानगरपालिकेला. त्या पत्राची कॉपी मी तुम्हाला पाठवतो, पेपर न्यूज पण पाठवतो. त्यानंतर 2019 साली तुळींज हॉस्पिटलमध्ये अपुऱ्या सुविधा होत्या, त्यासाठी हॉस्पिटल 2 तास बंद करण्यात आलं होतं. आंदोलन घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्यातल्या सुविधा सुरळीत करण्यात आल्या. एक्सरे मशीन ॲक्टिव्हेट करण्यात आली, सोनोग्राफी ॲक्टिव्हेट करण्यात आली. पण तरी पण या ठिकाणी जनतेचं जास्त आवाका असल्यामुळे सुविधा अपुऱ्या पडत आहेत. खरोखरच नालासोपारा वसई विरारमध्ये केएम हॉस्पिटल सारख्या एखादं चांगलं मोठं हॉस्पिटलची आवश्यकता आहे. तिसरी गोष्ट, या ठिकाणी ज्वलंत मुद्दा आहे, महिलांशी निगडीत आहे. पिण्याचं पाणी आजही टँकरद्वारेच येतं. आम्ही 2 दिवसापूर्वी एका बाईटवर पाहिलं की भाजपाच्या जिल्हाध्यक्षा त्यांच्याकडे असलेल्या कनेक्शन मधून पाणी विकतात. आणि खरं असेल हे? एक महत्वाचा मुद्दा आता न्यूजद्वारे आलेला आहे. आम्ही काय स्वतः आमच्या मनातले मांडे लावत नाहीये, टँकरद्वारेच येतं. आम्ही 2 दिवसापूर्वी एका बाईटवर पाहिलं की भाजपाच्या जिल्हाध्यक्षा त्यांच्याकडे असलेल्या कनेक्शन मधून पाणी विकतात. आणि खरं असेल हे? एक महत्वाचा मुद्दा आता न्यूजद्वारे आलेला आहे. आम्ही काय स्वतः आमच्या मनातले मांडे लावत नाहीये. तुम्ही राजन नाईक यांचा तथाकथित पेट्रोल पंप जो आहे, त्या पेट्रोल पंपवर जाऊन पेट्रोल भरा आणि जीपे करा. साई वॉटर सप्लायरला जाता. हे पाण्याच्या नावाने काय काय धंदे करतात ही लोक? हे जनतेच्या लायकीमध्ये कुठल्या तोंडाने जातं हाच मोठा प्रश्नचिन्ह आहे. एक तर पाणी विका पद्धतशीरपणे, पेट्रोल तर विका पद्धतशीरपणे. चोरीचं पाणी पण विकता तुम्ही बिना परमिशनचं. अरे कसले धंदे तुमचे? प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी लढत आहे. आणि काँग्रेस लढत असल्यामुळे या ठिकाणचे जे पारंपरिक मतं आहेत, ती मतं परत काँग्रेसकडे येत आहेत आणि जवळपास ही सीट आम्ही जिंकत आहोत. धन्यवाद सर. जसं की आपण पाहिलं, हा होता प्रभाग क्रमांक 10चा काँग्रेसचा सांगितलेला विकासाचा मुद्दा. जसं की कालच्या दिवसामध्ये काल मुख्यमंत्री आले आणि बरेच मुद्दे त्यांनी या ठिकाणी सांगितले. मंत्र्यांचा विकासाचा प्लॅन असेल, पण वसई विरारमध्ये खरंच एकदा तरी मंत्र्यांनी फेरी मारून बघावी, की हा विकासाचा प्लॅन बनवताना फक्त आणि फक्त काउन्सिलरला काहीतरी सांगणं आणि त्या ठिकाणी पाहणी करणं हे तितकंच योग्य आहे का? कारण 41 इमारतींचा मुद्दा आहे. मग ते बहुजन विकास आघाडीची चूक असो किंवा भाजपची, दोघांची चूक असली तरी पण यावेळेस मंत्र्यांनी या ठिकाणी येऊन पाहणं हे गरजेचं होतं. एकामेकावर आरोप कितपत योग्य राहणार? 2,500 कुटुंब आजच्या काळाला बेघर आहेत. आणि असे अनेक मुद्दे, अनेक इमारती आज तुटण्यावर आहेत आणि नागरिकांना याचीच भीती वाटत आहे, की कोणाची सत्ता आली तरी आमचं घर जाणार का? आणि अशा वेळेतच नितेश राणेंचं येणारं वाक्य या संपूर्ण घडामोडींमध्ये पाहण्यासारखं असेल. 4 दिवसानंतर ज्या निवडणुका होणार आहेत, त्याच्यामध्ये काय निकाल लागतो? धन्यवाद.